मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक चटपटीत तेज तर्रार असं तोंडी लावण्यासाठी लाल मिरचीचा ठेचा। हा ठेचा करायला अगदी सोपा आहे, कमी साहित्यात होतो आणि खूप पटकन होतो। तुम्ही तो ठेचा बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा कणण्याच्या भाकरीसोबत सर्व करू शकतात किंवा साईड डिश म्हणूनही ह्या तुम्ही तोंडी लावायला सर्व करू शकतात। इथे मी जाड मिरच्या घेतल्या होत्या भागलपुरी, त्यांना तव्यावर छान भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जे आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि हा जो ठेचा आहे आपल्याला खलबत्त्यात छान कुटून घ्यायचा आहे। त्यानंतर जे आहे इथं भरपूर असा कोथिंबीर घ्यायचा बारीक कट करून आणि तो पण आपल्याला यात टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी आपला ठेचा जो आहे तो ठेचून घ्यायचा आहे। ह्या मिरच्या मी लोणचं बनवण्यासाठी आणल्या होत्या, पण काही कारणास्तव ते लोणचं बनवायचं राहिलं, पण नंतर मी याचा छान असा ठेचा बनवला। तर हा ठेचा खूप सुंदर असा चवीला झालेला होता। तर आता यात आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य जे आहे छान आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। मीठ यात छान मिक्स होतं। आता त्यानंतर आपला जो आहे ठेचा छान आपला ठेचून झालेला आहे। आता मी इथे एक तवा घेतलेला आहे, त्यात तेल टाकलं आहे, त्याच्यानंतर त्यात जिरं टाकायचं आहे। जिरं छान तडतडलं की त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। यात तुम्ही बारीक कट केलेला कांदा पण टाकू शकतात, जो की मी इथं स्किप केलेला आहे। त्याच्यानंतर यात आपण जो ठेचा तयार करून घेतला होता तो टाकायचा आहे आणि याला छान असं 4 ते 5 मिनटं परतवून घ्यायचं आहे। मीठ आपण ऑलरेडी टाकलं होतं, त्याच्यामुळे मीठ टाकायची वरून गरज नाही। तर याला असं खमंग छान असं तव्यावर जे आहे ते परतवून घ्यायचं आहे। याच प्रकारे तुम्ही हिरव्या मिरचीचाही ठेचा करू शकता, तोही खूप छान चवदार होतो। माझी मम्मी नेहमी तो ठेचा करायची। आज माझ्याकडे लाल मिरच्या अवेलेबल होत्या, तर मी आज लाल मिरचीचा ठेचा केलेला आहे। हा ठेचा जो आहे हा चवीला खूप छान होतो, तसंच तेच तर्रार असा लागतो आणि अगदी पटकन होतो। घाईच्या वेळेस साईड डिश म्हणून तोंडी लावायला तुम्ही तयार करू शकतात, तसेच ऑलरेडी तयार करून ठेवू शकतात। फ्रीजमध्ये सहज 10 ते 15 दिवस टिकतो, तर हा तुम्ही जास्त प्रमाणातही तयार करून ठेवू शकतात। त्याच्यानंतर इथं आपल्याला पुन्हा एकदा यात बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 3 ते 4 मिनटं हा ठेचा जो आहे तो छान परतवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपला जो ठेचा आहे तो तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा ठेचा तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी तसेच कुठल्याही पराठ्यासोबतही सर्व करू शकतात। तर तयार आहे आपला लाल मिरचीचा तेज तर्रार असा ठेचा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगावं। अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।